हॅलो नमस्कार, मी चैताली तुमचं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे 24 डिसेंबर आणि उद्या 25 डिसेंबर आहे। आम्हाला गावाला जायचं आहे। माझी इकडे बॅग पॅकिंग चालू आहे। सो गावाला का जायचं आहे कारण मागच्या वर्षी मी तुमच्याबरोबर एक व्हिडिओ शेअर केलेला देवीची प्राण प्रतिष्ठा। तर मागच्या वर्षी देवीच्या नवीन मूर्त्या घडवलेल्या होत्या आणि देवीची प्राण प्रतिष्ठा झालेली होती। तो ह्या वर्षीपासून गावातल्या सर्वांनी ठरवलेलं आहे की या वर्षीपासून प्रत्येक वर्षी गावदेवीची जत्रा असणार आहे। त्यासाठी आम्हाला आज निघायचं होतं, पण 2 दिवसासाठी आहोंना परत एकदा बाहेर जावं लागलं। सो ते आज रात्रीपर्यंत येणार आहेत। तो आम्ही उद्या सकाळी 4 वाजेपर्यंत निघायचा प्लॅन आहे। तोपर्यंत मी बॅग वगैरे भरून ठेवते आणि म्हटलं व्हिडिओला पण आजपासूनच सुरुवात करूया। तर चला आजपासून ते उद्या म्हणजे 2 दिवस जत्रा असणार आहे। आज उद्या आणि परवा म्हणजे 25-26 जत्रा असणार आहे। तर काय काय प्रोग्राम असणार आहे ते पण तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे। ते माझी पॅकिंग चालू आहे, अजून बॅग भरायची आहे। थोडे कपडे सामान काय काय लागणार आहे ते काढून ठेवत आहे। तर चलो, आणि व्हिडिओवर जर नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 49, 50 झालं नाही मग. तिथे ठेवलेलं कोणी घेतलं इथे? तिथे होतं ते गौरी. वरती ठेव। 50 झालं नाही मग. जिथं मी लपवलेलं तिथं नाही परत मला लपवायचं. इथे ये. तू इथे एकदा चेक केलंस? इथे केलं चेक? इथे केलं नाही. ठीक आहे. इथे नाही आता लपवायचं. आता तर फक्त टोपी लपवायची. आणि नाही फक्त टोपी. नाही यार, न्यू टाइम स्टार्ट्स नाउ. ही टोपी पण बघ. मी पाहिजे मारायला. तिकडनं मी आता जात होती तिकडं तिथे खूप सिंपल आहे. आता काम करायला लागते. अजून माझे 3 हिंट नाही झाले. हा मग काय झालं? मी 1 पर्यंत 3 नाही. अजून एक आहे म्हणजे 2 आहेत तसे. अजून एक आहे. मोबाईलचं स्क्रीन गार्ड गेलेलं होता, त्यामुळे खूप मोबाईल हँग होत होता आणि खरं तर तो खराब झालेला आहे, भंगारच झाला आहे तसं समजा। पण म्हटलं वर्षभर कसं तरी काढायचं, कारण पोरं सारखी वापरतात आणि खूप वेळा पाडतात म्हणजे मोबाईल, त्यामुळे स्क्रीन गार्ड वगैरे तुटतो सारखा। प्रत्येक महिन्याला मला चेंज करायला लागतो, त्यामुळे मी तो चेंज करून आणला आणि आता जेवण बनवायला घेतले। जेवणाला आज साबुदाण्याचे वडे आहेत, कारण लेकींना साबुदाण्याचे वडे आवडतात। माऊ पण आवडीने खाते साबुदाण्याचे वडे, त्यामुळे साबुदाण्याचे वडे करायला घेतले आहेत, पण फ्राय नाही करणार आहे मी। साबुदाण्याचे वडे साबुदाण्याचे वडे आप्या पात्रामध्ये असे भाजून घेणार आहे कमी तेलामध्ये। जास्त डीप फ्राय केले तर जास्त ऑइली होतात, त्यामुळे मी असे आप्या पात्रामध्येच करते साबुदाण्याचे वडे। मस्ती चालू आहे। तर इथे वडे छानपैकी असे फुगलेले पण आहेत, बघू शकता। इथे थोडेसे शिजायचे अजून बाकी आहे, जरा ब्राऊन करणार आहे आणि हे एवढे अजून भाजायचे। दही आणि वडे आजचा मेनू। सध्या माऊची सायकल शिकायची प्रॅक्टिस चालू आहे। फ्रेंडची सायकल घेतली आहे आणि ती चालवायला शिकते, म्हणजे जवळजवळ शिकलेलीच आहे। तिला सांगितलेलं जोपर्यंत तुला सायकल येत नाही तोपर्यंत मी तुला सायकल घेणार नाही, कारण दीदीच्या 2 सायकली तशाच पडून खराब झालेल्या होत्या आणि दीदी अजूनपर्यंत तरी सायकल शिकलेली नाही आहे।
तो आम्ही 6 वाजता निघालेलो आहोत आणि आता किती 14 किलोमीटर आलेलो की 14 किलोमीटर ना? 16 किलोमीटर आणि आता 7 सव्वा 7 झालेले आहेत. फक्त 16 किलोमीटर आलेलो आहोत आणि इथे मजबूत ट्रॉफिक आहे. आता इथेच 15 मिनटं झाली आहेत आणि गाडी अजिबात हलत नाहीये. सो आम्ही आता ठाण्याच्या रस्त्याला लागलेलो आहोत आणि ट्रॉफिक अजून कमी व्हायचं नाव नाही घेते आणि इथे पण 10-15 मिनटं आम्हाला झालेली आहेत आणि आमचा ड्रायव्हर आहे तो गेम खेळत आहे. तर आता मी उठला आता मी पनवेलला थांबलेलो आहोत पप्पांची वाट बघत. रात्री हे 3 वाजता आले आणि मम्मी पप्पा फिरायला गेलेले होते. ते गावाला जाणार होते पण त्यांची गाडी लेट झाली त्याच्यामुळे मग पप्पा कल्याणला उतरले आणि मम्मी इकडे आल्या. म्हणजे त्यांचं काय झालं मम्मी काय झालं गाडी नव्हती ओला करून आले आम्ही. पप्पा का उतरले कल्याणला? उतरले आणि लगेच ते आले ना वरती ते पॉकेट विसरले पॉकेट घेतलं गेले तशीच ट्रेन सुटली. तो पप्पा दुपारी जेवलेले होते सगळे फिरायला गेलेले पहिले तर 2-3 दिवस झाले आणि काल त्यांची गाडी लेट झाली. गावाला नाही ग काशीला गेले होते फिरायला. काशीला म्हणजे फिरायला काशीला गेले काशीला नाही गावाला. तर तिकडे फिरायला गेलेली आणि त्यांची गाडी 5-6 तास लेट झाली त्यामुळे पुढे गावाला जायचा प्रॉब्लेम झाला होता. तर पप्पा दुपारी म्हणजे सगळी जेवली होती आणि रात्र खूप झालेली आणि रात्र खूप झालेली आणि मम्मींना भूक लागली त्यामुळे पप्पा खाली उतरलेले काहीतरी खायला घ्यायसाठी आणि तेवढ्यातच पप्पा उतरले आणि तेवढ्यातच ट्रेन चालू झाली. नेमके ते कल्याणलाच उतरले होते त्यामुळे तिकडे गेले म्हणजे नंदेकडे गेले आणि मम्मी मग पुढे आल्या. मग मम्मी तिकडून ओला करून नालासोपाऱ्याला आल्या. मम्मी 4 वाजता पोहोचल्या आणि आम्ही मग सगळे 6 वाजता निघालो आम्ही आणि आता पनवेलला आलोय 11 वाजता. 5 तास लागले आम्हाला पनवेलला यायला. नालासोपारा ते घोडबंदर काय म्हणजे ठाण्यापर्यंत ट्रॉफिक होतं खूप मजबूत ट्रॉफिक. आणि आता पप्पांची वाट बघत आम्ही थांबलोय. पप्पा आता आम्हाला इकडे पनवेलला भेटणार आहेत. ते तिकडून ओला करून येत आहेत. कुठल्या गाड्या फिरतायत? हेच असेल तिथे बाहेर या ना. कुठे आहात तुम्ही? मी आता काय आहे ती माणसं बघा डेपोत आतमध्ये जात आहेत. तिथं बघा गाडी आहे आपली. गाडी आहे हा एक गाडी आहे बघा. गाडीची आतमध्ये गेली. मग तुम्ही कुठे फिरताय? तुम्ही कुठं हा मागे थोडी ना. तुम्हाला काय म्हटलं मी? हिरवी गाडी आतमध्ये गेली तिथे विचार. ऐकणार नाही ते बातम्या आहेत का बस. रस्त्याना मध्ये थांबायला ते काय पप्पा मग काय समोर गाडी येते ती दिसत नाही आहे. उलट पलट भांडायला दिवस पहिला नंबर आहे. तिच्या आजोबा ना ते ग्रीष्माच्या आजोबाने ते लवकर यायचं. मला नको ना मध्ये टाकून. बाबा तुमची काठी इथेच राहिलेली. सर्व राहिलाय काठीच काय. आम्हाला ना आईने ना अख्खी स्टोरी सांगितली हा? काल काय झालेलं. मग काय करणार? ती आईची स्टोरी लपडा आहे. आईला भूक लागली कल्याण तिकडून एवढं वाश ह्याच्यावरून काशीवरून आली. आणि खेळलाय मग कल्याण येऊन तिला भूक लागली. म्हटलं चल थोडासा एक लाडू बिडू खा बस होईल. नाही चिटिंग आहे मला जरा आठवायला वेळ लागतो ना. जरा तुम्हाला पण आठवायला वेळ लागला ना जरा.
तेवढं लक्षात ठेव. त्यामध्ये आमचं तू ह्यांच्या टीम मध्ये आहेस. लक्षात आहे ना? नाही मी ह्यांच्या नाही नाही ती त्याच्या टीम मध्ये हा, जाऊ दे चल बाद आम्ही आमच्या जाऊ दे, आम्हाला अक्षर दे दुसरं. पप्पाच्या टीम मध्ये आहे ना. आता मी काय करू? बोल भाऊ बोल. दुसरं कुठे तरी राहणार. नवरून येते नवरून बोल नाही ते नाही बोलू का मी नाही थांबा. बोलू का? मार्क्स आपल्या घालवायचे. एक मिनिट बोलू नो काम पण आले ना. न बसून बोला. आता स्वतःलाच नाही का नाही. न जाने मेरे दिल को क्या हो गया नैनों में सपनों में सजना सजनी पे दिल लग गया ओ सजनी पे दिल लग गया ओ सजनी. पनवेलवरून निघालो आणि दुपारी 12:30-1 वाजेपर्यंत जेवायला थांबलो आणि जेवण झाल्यावर परत निघालो पुढे. तर आता मानगावचं ट्रॅफिक चालू झालेलं आहे. इथे 10-15 मिनिटं झालेली आहेत आम्हाला थांबून आणि थोड्या वेळाने हळूहळू आमची गाडी पुढे जात आहे. दाखव ना. गाण्यांच्या भेंड्या झाल्या, आता नावांच्या भेंड्या चालू झाल्या आहेत आणि गावाला जायला आता ट्रॅफिक लागली. हे सब बोलून कोण शिने वाटले स्टेप नाही लावला. ये लवकर. तिकडनंच येतच ना. चल. आम्ही आता 7 वाजता घरी येऊन पोहोचलेलो आहोत. जवळजवळ 12-13 तास लागलेले आहेत आम्हाला. सकाळी 6 वाजता निघालेलो ते आता 7 वाजता घरी पोहोचलेलो आहोत. आजच्या दिवसभराचा काहीच प्रोग्राम आम्हाला भेटलेला नाही आहे, कारण खूपच ट्रॉफिक. म्हणजे घरातून निघाला आहे तोपर्यंत ठाण्याला येईपर्यंत ट्रॉफिक. ठाण्याच्या पुढे आलो म्हणजे ठाणा सोडला आणि पनवेलला येईपर्यंत ट्रॉफिक नव्हती आणि पनवेलच्या पुढे परत ट्रॉफिक लागली आम्हाला. आता यांच्या अंघोळ्या झाल्या आहेत. आता आम्ही मंदिरात निघालो. बाय. मंदिरात भेटूया आता. सकाळचे 9:30 झालेले आहेत आणि आता पाणी आलेलं आहे. आणि चालू आहे यायचं करते आणि आता थंडी चालू आहे त्याच्यामुळे जरा लेटच पाणी येते. नाही तर सकाळी 6-7 वाजता पाणी येतं. आज 9:15ला पाणी आले. ते पाणी भरून घेते पहिले. हां
सो काल 25 डिसेंबर निमित्त देवीचा वर्धापन दिन होता आणि त्यानिमित्त देवीच्या पालखीचे आगमन वाजत गाजत केले गेले. त्यानंतर देवीचे चंडिका याग आणि अन्य विधी झाल्या. त्यानंतर दुपारी महाप्रसाद होता, संध्याकाळी महाप्रसाद व भजन होतं आणि आज सकाळी नाश्ता आहे आणि आता सत्यनारायणाची पूजा पण चालू झालेली आहे. दुपारी जेवण आहे. नाही तिला द्या. वंदे विष्णु भयोहरं सर्वलोकैकनाथं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. श्री ग्रामदेवताभ्यो नमः. देवाचा नारळ देव श्रीफळ देऊ सन्मान केला. 111 1 प्लस बोललीस तू. खरगोश इकडे बघ काय ते खरगोश आहे का? युनिकॉर्न आहे ते युनिकॉर्न. युनिकॉर्न आहे. खरगोश है मेरा खरगोश. परत तिथे थांब. सो नवीन वॉशिंग मशीन घेतली आहे. फुल्ली ऑटोमॅटिक घेतली आहे. दुपारी सकाळी आंघोळ वगैरे केला आणि तसंच आम्ही तिकडे गेलो. तर तिकडे सत्यनारायणाची पूजा झाली दुपारी आणि नंतर देवाची पालखी निघाली आणि संध्याकाळी आता रात्रीचं भजन चालू आहे तिकडे. सो आता म्हणजे आजचा कार्यक्रम संपला. कालचा कार्यक्रम आम्हाला काहीच भेटलेला नाही आहे. काल फक्त आम्ही पाया पडलो आणि जेवायला गेलेलो बस. आणि वॉशिंग मशीन नंतर खेडला गेलेलो दुपारी म्हणजे 4च्या दरम्यान. तिथून वॉशिंग मशीन बुक केली. ती आता लगेच 8-8:30पर्यंत आली. पण फुल्ली ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन बुक केलेली. आम्ही थोडंसं फिरलो तिथे, थोडंफार सामान घेतलं आणि नातेवाईकांकडे पण गेलेलो. तर त्यासाठी उशीर झाला आम्हाला. त्याच्यामुळे आता येऊन फक्त जेवण म्हणजे घावणे आणि चटणी बनवलेली आहे. चटणी आणि घावणे आणि या दोघींचं जेवण झालेलं आहे. घावणे खाऊन झालेले आहेत. आता झोपायला चालले आहेत. आणि हे सारखं हे विक्स इनेलर खेचायचं आणि नाकाला विक्स नाही काय वॅसलीन लावायचं तोंडाला. हे दिवसभर चालू असतं. पोटाला वॅसलीन लावायचं काम. इकडे कपड्यांचा पसारा पडलाय सकाळपासूनचे सुकलेले आणि बॅगेतला सगळा पसारा मी आता काढलेले सगळा पसारा इथेच ठेवलाय. तो नंतर भरणार आहे. आता झोपतायत. दीदी झोपली का ग? आता झोपायला येतात.